शापित विहीर. पार्श्वसंगीत, मंद वारा, कीटकांचा आवाज, दूरवर कुत्र्यांचं भुंकणं. कथावाचक, गंभीर आवाजात. कोकणातल्या एका छोट्या गावात होती एक जुनी विहीर. लोक म्हणायचे, त्या विहिरीत पाणी नाही, पण आत्म्यांचा श्वास आहे. एकदा गावातल्या 3 मित्रांनी, राजू, मंग्या आणि सोनूने ठरवलं की या विहिरीचा भूताचा किस्सा खोटा आहे का खरं, ते पाहायचं. त्या रात्री ते कंदील घेऊन विहिरीजवळ गेले. वारा थंड होता. विहिरीभोवतीची झाडं हळूहळू हलत होती. पार्श्वसंगीत, कंदिलाच्या ज्योतीचा आवाज, किरकिरणारी झाडं. मंग्या हस्त पाहिलंत. काहीच नाही इथे. लोक फुकट घाबरतात. राजू, थांब. खाली पाहू दे. तो विहिरीत टॉर्च टाकतो. आणि अचानक खालून कुणीतरी कुजबुजतं, मला बाहेर काढ. सोनू, घाबरून, कोण आहे रे खाली? पण उत्तर येतं, तुमच्यासारखाच. एकेकाळी माणूस होतो. तीनही थिजून जातात. टॉर्च बंद पडतो. अंधार. फक्त वाऱ्याचा आवाज. आणि मग पाण्यातून थेंब थेंब आवाज येऊ लागतो. संगीत तीव्र होतं, भयावह कुजबुज. राजू, चला इथून. ते पळायला लागतात. पण मागून चालत येणाऱ्या पायांचे आवाज ऐकू येतात. धप धप धप. मंग्या मागे वळतो. आणि पाहतो, एक ओलसर स्त्री, डोळ्यात काळोख, केस विहिरीच्या पाण्यासारखे ओघळणारे. ती हळू आवाजात म्हणते, ज्याने माझं पाणी डिस्टर्ब केलं, तो जगणार नाही. गंभीर संगीत हळूहळू वाढतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली. राजू आणि मंग्या गायब झाले होते. फक्त सोनू वाचला, पण तो गप्प झाला. कोणाशी बोलला नाही पुन्हा कधीच. कथावाचक, हळू आवाजात. आजही त्या गावात कोणी रात्री विहिरीजवळ जात नाही. कारण म्हणतात, त्या विहिरीतून अजूनही कुणीतरी मला बाहेर काढ, असं हळूच म्हणतं. शेवटचं संगीत, मंद पाण्याचा आवाज, हळूहळू फेड आउट. शेवटचा टेक्स्ट स्क्रीनवर. कधी कधी भूत पाण्यात नसतं, तर आपल्या जिज्ञासेत असतं.